हॅलो, वेलकम टू स्नेहाज किचन. आज मी इथे दहीवडा बनवला आहे. कमीत कमी तेलामध्ये दहीवडा कसा बनवायचा ते आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे. ह्याच्या आधी पण मी दहीवडा बनवला होता. तो मी दहीवडा जो आहे तो तळून केला होता, पण मी आज कसा केला आहे त्याची रेसिपी आता मी तुमच्यासोबत शेअर करते. तर हा दहीवडा करण्यासाठी मी इथे उडदाचं पीठ म्हणजे मी इथे उडदाची डाळ भिजवली होती एक 3-4 तास आणि नंतर मग ती अशी वाटून घेतलेली आहे. बाकी ह्याच्यात काही घातलं नाही आहे, फक्त मीठ आणि जिरे घातलेले आहेत. तर असं हे पीठ जे आहे हे मी बनवून घेतलेलं आहे. तर हा मी न तळता म्हणजे नॉन फ्राईड असा हा दहीवडा करून दाखवणार आहे. टेस्टमध्ये काही फारशी ह्याची टेस्ट जी आहे ती फारशी काही बदलत नाही. थोडाफार फरक असतो, पण तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की करून बघा. ज्यांना तेलकट जास्त आवडत नाही त्यांच्यासाठी हा एक चांगला ऑप्शन आहे. तर आता मी काय करणार आहे, हेच असं चांगलं जरा फेटून घेणार आहे आधी. जेवढा तुम्ही फेटाल तेवढा वडा जो आहे छान असा फ्लफी बनतो. 1-2 मिनिट मी ह्याला छान फेटून घेते. पीठ जे आहे हे माझं आता फेटून झालेलं आहे. आता तुम्हाला दाखवते मी हे काय करणार आहे. मी अप्पे पात्र आहे ते गरम करायला ठेवून दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी सगळ्यामध्ये आधी तेल घालून घेते. ह्याचे आपण आता अप्पे बनवून घ्यायचे त्या पिठाचे. आधी तेल घालते. कमीत कमी तेलामध्ये हा वडा जो आहे तो तयार होतो. आता हे तेल गरम झालं की यामध्ये आपण पीठ घालून घ्यायचं. तेल जे आहे ते चांगलं आता गरम झालेलं आहे. हे पीठ आता मी ह्याच्यामध्ये घालून घेते. जसे आपण आप्पे बनवतो अगदी तसंच आपल्याला हे आता करून घ्यायचं आहे. आता सगळ्यात घातलेलं आहे मी. ह्याला झाकून ठेवते आणि हे चांगलं शिजू देते. आता आपण बघूया झाकण खालून. तुम्ही बघू शकता कसे टम्म असे फुगलेत आपले हे वडे. अगदी इझिली निघतात, अजिबात चिटकत नाही. दुसऱ्या साईडनी पण हे असे छान भाजून घेऊया. आता हे सगळे मी उलटून घेतलेले. परत मी थोड्या वेळ झाकण ठेवते आणि दुसऱ्या बाजूनी पण चांगले हे शिजवून घेते. आता आपण बघूयात झालेत का. तुम्ही इथे बघू शकता आपले हे तयार झालेले. आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेते सगळे. आता इथे हे सगळे काढून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने मी बाकीचे पण सगळे करून घेते आणि मग त्याच्यानंतर मी पुढची प्रोसिजर तुम्हाला दाखवते. मी इथे एक पातेलं घेतलं आहे, त्याच्यात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी आता गरम झालेलं आहे. आता हे जे आपण आप्पे बनवून घेतलेत हे सगळे या गरम पाण्यात आपण घालून देणार आहोत. जसं आपण तळलेले वडे गरम पाण्यात घालतो तसं हे आपण आता ह्याच्यामध्ये घालून द्यायचे. म्हणजे ते छान मऊ होतात आणि अगदी दहीवडा होतो तसा लागतो हा पण. तर हे सगळं घालून घेतलेलं आहे आणि ह्याच्यावर एक झाकण ठेवून 10 मिनिट ह्याला असंच ठेवून द्यायचं. गॅस मी बंद केलेला आहे. एक 10 मिनिट ह्याला आता असंच ठेवून देऊयात आपण. आता त्याला लागणारं जे दही आहे ते आपण बनवून घेऊया. तर इथे एक दही घेतलेलं आहे मी. हे दही चांगलं फेटून घ्यायचं म्हणजे ते एकजीव होतं.
ते छान फेटलं गेलं की त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी घालायचं. आधीच पाणी घालायचं नाही, नाहीतर मग ते नीट फेटलं जात नाही. रवीनी पण तुम्ही हे फेटू शकता. 5-10 मिनिट ह्याला ते छान फेटून घ्यायचं. हे दही आता चांगलं फेटलं गेलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालायचं. बघत बघत पाणी घालायचं आहे. आपल्याला किती ते दाटसर हवं आहे त्या अंदाजे आपण ह्याच्यात पाणी घालून घ्यायचं आहे. तुम्ही आता इथे बघू शकता साधारण अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे. आणखीन थोडंसं घालून घेते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेते. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं. इथं मीठ घातलंय मी. थोडीशी साखर घालायची. तुम्हाला किती गोड हवं आहे त्या अंदाजे तुम्ही साखर घालू शकता आणि हे मिक्स करून द्यायचं. तर आता हे आपलं दही जे आहे हे तयार झालेलं आहे. हे बाजूला आता ठेवून देऊया. आपण ह्या पाण्यामध्ये हे जे आप्पे कम वडे आपण जे भिजत ठेवले ते आता आपण एक एक करून काढून घेऊया. हे तुम्ही एकतर हाताने प्रेस करा किंवा असं चमच्याने प्रेस करा. ते गरम आहे खूप. असं चमच्यानेच प्रेस करून त्याच्यातलं पाणी काढून टाकते आणि हे सगळे काढून घेते. आता छान मऊ झालेले आहेत हे वडे आपले. पण गरम असल्यामुळे त्याला हात नाही लावता येते, त्यामुळे मी असे चमच्यानेच प्रेस करते. तर हे सगळे मी काढून घेते. तर तुम्ही इथे बघू शकता आता हे सगळ्या पाण्यातनं मी काढून घेतलेले. आता हे मी असेच गार करायला ठेवून देते आणि गार झाल्यानंतर आपण हे दह्यामध्ये घालणार आहोत. आता हे जे वडे आहेत हे पूर्णपणे गार झालेले आहेत आणि हे जे दही आपण बनवून घेतलं आहे ते पण तयार आहे. आता आपण हे सगळे वडे जे आहेत ह्या दह्यामध्ये घालून घेऊया. दह्यामध्ये हे असे मुरले की ते छान लागतात. सगळे ह्याच्यात घालून घ्यायचे आणि हे असेच फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे, म्हणजे ते छान मुरले जातात. हे सगळे असे दह्यात बुडवून ठेवायचे आणि हे असेच फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे. तयार झालेले आहेत. हे सर्व करताना ह्याच्यावर आपण वरून थोडीशी जिरा पावडर टाकूया. ह्याच्यावर तुम्ही गोड अशी चिंचेची चटणी पण टाकू शकता. त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केला आहे तुमच्यासोबत. त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक शेअर करते. त्यानंतर थोडंसं लाल तिखट जे आहे ते भुरभुरायचं. ह्याच्यावर तुम्ही शेव सुद्धा घालू शकता आवडत असल्यास. तर अशा प्रकारे हेल्दी व्हर्जनमधला आपला दहीवडा जो आहे तो तयार झालेला आहे. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.